यंदाची विधानसभा निवडणूक महायुतीसाठी आव्हानात्मक या मुद्द्याची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत। कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या। त्यात पहाटेचा शपथविधी असेल किंवा शिवसेनेमध्ये झालेलं बंड असेल किंवा राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट असेल आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या अत्यंत वेगवान घडामोडी घडल्या की ज्या अपेक्षित सुद्धा नव्हत्या, अशा घडामोडींमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रकारचं राजकीय ध्रुवीकरण जे आहे ते ध्रुवीकरण घडलेलं आहे। सत्ताधारी कोण, विरोधक कोण याबद्दल जनतेच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका गेल्या 5 वर्षापासून रुजलेल्या दिसून येतात। आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत। 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि या ज्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीमध्ये मुख्यतः 2 आघाड्या एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसतात। पहिली आघाडी आहे महायुती की ज्याच्यामध्ये 3 पक्ष आहेत। भारतीय जनता पक्ष आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि दुसरी आघाडी आहे महाविकास आघाडी की ज्याच्यामध्ये काँग्रेस, शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उठावा उद्धव ठाकरे यांची शिवसेना। तर या दोन्ही आघाडींमध्ये सध्याची जी निवडणूक आहे ती सध्याची निवडणूक ही होणार आहे। कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या व्यतिरिक्त तिसरी आघाडी जरी असली तरी ती फार मोठी शक्तिशाली किंवा प्रभावशाली असल्याचं दिसून आलेलं नाही। आता या दोन्ही आघाडीमध्ये मुख्यतः टफ फाईट आहे। कागदावर जर विचार करायचा झाला तर कागदावर महायुती अत्यंत बळकट दिसते। कारण महायुतीकडे जवळपास 200 पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ आहे। या उलट महाविकास आघाडी जी आहे त्या महाविकास आघाडीकडे सर्व मिळून जवळपास 80 पेक्षा जास्त आमदारांची संख्या नाही। तर कागदावर महायुती अत्यंत तुल्यबळ आहे। कारण गेल्या 2.5 वर्षापासून त्यांचं सरकार आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अनेक आकर्षक योजना ज्या आहेत त्या आकर्षक योजना या राबवलेल्या आहेत। केंद्रामध्ये देखील महायुतीच्याच फेवरमधलं डबल इंजिनचं सरकार आहे। कारण भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। तर या सर्व बाजू सकारात्मक असून सुद्धा देखील महायुतीला यंदाच्या निवडणुकीमध्ये विजयाची खात्री नाही। तर याला महायुतीच्या मार्गामध्ये नेमका आव्हान काय? तर महायुतीच्या मार्गामध्ये सर्वात मोठं आव्हान आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा जो पराभव झाला या पराभवाच्या धक्क्यामधून आजही महायुती सावरलेली नाही। कारण महायुती अबकी बार 45 पार अशी घोषणा महायुतीने लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये दिली। पण लोकसभेचा जो निकाल लागला त्या निकालामध्ये महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या। भारतीय जनता पक्षाचा अत्यंत दारुण पराभव झाला, अवघ्या 9 जागा मिळाल्या। या उलट महाविकास आघाडीला एक अपक्ष धरून 31 जागा मिळाल्या। आणि हा लोकसभा निवडणुकीमध्ये जो पराभव झाला या पराभवाच्या धक्क्यामधून भारतीय जनता पक्ष आजही उभारलेला नाही। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास 154 मतदारसंघामध्ये विधानसभेच्या महाविकास आघाडीला आघाडी मिळालेली आहे आणि हा फार मोठा धोक्याचा इशारा आहे। म्हणून लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे भारतीय जनता पक्षाचं किंवा महायुतीच्या घटक पक्षांचं मनोधैर्य खचलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट वाढलेला आहे। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जरी जास्त फटका बसलेला असला तरी एकनाथ शिंदे यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला नाही। त्यांच्या प्रभाव क्षेत्राखाली असलेल्या जागा त्यांनी शिवसेनेच्या हातामधून हिसकून घेतलेल्या आहेत।
तिथे आपला प्रभाव कायम सोडलेला आहे. म्हणून शिंदेंचा वाढलेला स्ट्राईक रेट देखील महायुतीमधल्या विशेषतः सर्वात मोठ्या घटक पक्ष भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. कारण भारतीय जनता पक्षाला निवडणुका जिंकून मुख्यमंत्रीपद स्वतःच्या ताब्यामध्ये स्वतःच्या पक्षाकडे हवं आहे. परंतु शिंदेच्या वाढलेल्या स्ट्राईक रेटमुळे महायुतीमुळे चिंतेचा विषय झालेला आहे. तिसरा महत्त्वाचा जो फॅक्टर आहे की महायुतीमधला जे घटक पक्ष आहे अजित पवार. कारण अजित पवार यांच्या पक्षातल्या अनेक लोक आता शरद पवारांकडे परत जात आहे आणि ही जी घर वापसीची जी प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर महायुतीमध्ये चिंता निर्माण झाली आहे. कारण रोज बातमी येते की अजित पवारांना सोडून हा आमदार शरद पवारांकडे गेला. म्हणून अजित पवारांचं कमजोर होणं महायुतीच्या विजयाच्या मार्गामध्ये फार मोठा अडथळा निर्माण होतो आहे. म्हणून अजित पवारांच्या पक्षामधली घर वापसी हा देखील फार मोठा आव्हानाचा मुद्दा आहे. पुढचा आव्हानाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः शरद पवार साहेबांचा वाढता प्रभाव हा देखील महायुतीच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा प्रभाव आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा जबरदस्त होता. 10 जागा लढवल्या, 8 जागांवर विजय मिळवल्या आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुतारीचा प्रभाव वाढवायला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणावर शरद पवार यांच्या गटामध्ये इन्कमिंग सुरू झालं. लोकसभा निवडणुकीच्या आधी उलटं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून लोक भाजपमध्ये जायचं. आता उलटं व्हायला लागलं. भारतीय जनता पक्षामधून अजित पवार गटाकडून लोक शरद पवार यांच्या गटामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग करतायत आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा वाढता प्रभाव हा महायुतीच्या विजयाच्या मार्गामधलं सर्वात मोठं आव्हान आहे. कारण शरद पवार साहेबांचा जर स्ट्राईक रेट वाढला तर महायुतीचं सरकार येणार नाही अशी भीती अनेकांना वाटू लागली आणि आजही इनकमिंग जे आहे ते इनकमिंग मोठ्या प्रमाणावर जोरामध्ये सुरू आहे. म्हणून ही घटना देखील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी महायुतीचा चिंतेचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये असलेली बंडखोरी. कारण भारतीय जनता पक्षाने अजित पवारांसोबत युती केल्यामुळे अनेक जागांवर ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये लोक इच्छुक होते की आम्हाला आमदारकीची तिकीट भेटेल किंवा जे आमदारांचे जे स्वप्न होतं त्या स्वप्नावर पाणी फिरलं. कारण अजित पवारांच्या गटामधल्या लोकांना सिटिंग आमदारांना त्या जागा देण्याची रणनीती आखल्यामुळे त्या मतदारसंघामधले भारतीय जनता पक्षाचे आमदारकीसाठी इच्छुक असलेले लोक मोठ्या प्रमाणावर शरद पवार साहेबांच्या गटामध्ये काँग्रेसमध्ये किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहेत. हर्षवर्धन पाटील असतील, समरसिंग घाटके पाटील असतील किंवा इतर अनेक नेते जे आहेत की भारतीय जनता पक्षामध्ये जी मोठी बंडखोरी होते आहे ही बंडखोरी देखील फार मोठा चिंतेचा विषय आहे. त्याच्यानंतर महायुतीच्या मार्गामध्ये फार मोठा आव्हानात्मक जर घटक कोणता असेल तर भारतीय जनता पक्षाचे जे जुने जाणते कार्यकर्ते आहेत किंवा निष्ठावान कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये असलेली मोठ्या प्रमाणावर नाराजी. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये विशेषतः संघाच्या कार्यकर्त्यांनी किंवा भाजपचे जे मूळ कार्यकर्ते होते, जुने जाणते कार्यकर्ते होते, यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार करण्याऐवजी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. कारण भारतीय जनता पक्षाने गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर उपऱ्या लोकांना संधी दिली. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीमधून आलेल्या लोकांना पदं दिली, भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना पदं मिळाली नाहीत. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की 90% भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना काहीच मिळणार नाही, अशा प्रकारचं विधानं केले. म्हणून भारतीय जनता पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते होते किंवा जे मूळ भाजपचे निष्ठावान होते ते मोठ्या प्रमाणावर नाराज झाले आणि यांच्या नाराजीचा फटका लोकसभेला बसला, तसा फटका विधानसभेला बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षावर नाराज असलेल्या निष्ठावंत भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना, मतदारांना कसं सक्रिय करायचं हा महायुतीच्या मार्गामध्ये फार मोठा अडथळा किंवा फार मोठं आव्हान जे आहे ते आव्हान मानलं जातं. त्यानंतर महायुतीच्या विजयामागे सर्वात मोठं आव्हान जर कोणतं असेल तर
लाडकी बहीण नावाची योजना महायुतीने आणली. लाडकी बहीण योजना आणण्यामागे मुख्य उद्देश होता की MP मध्ये ज्या पद्धतीने लाडली बहीणने भाजपला पुन्हा सत्तेवर बसवलं, तशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये योजना आणली गेली, मोठ्या प्रमाणावर महिलांना लाभ दिला गेला तर त्यांची मतं आपल्याला प्राप्त होतील, या दृष्टिकोनातून ही योजना आणली गेली. परंतु या योजनेमुळे महायुतीला विजय मिळेलच अशी छातीठोकपणे कोणी खात्री घेत नाही. कारण विरोधी पक्षाने, विशेषतः महाविकास आघाडीने पैसे देण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षितता, महिलांची संधी किंवा महिलांच्या विकासासाठी योजना आणणं गरजेचं आहे याच्यावर भर दिला. आणि पालघरसारखी ज्यावेळी घटना घडली, त्या घटनेमुळे देखील महाविकास आघाडीने सेट केलेला जो नरेटिव्ह आहे, तो सेट केलेला नरेटिव्हमुळे देखील लाडली बहीणचे अपेक्षित फायदे महायुतीला मिळतील की नाही याच्याबद्दल देखील महायुतीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याशिवाय लाडली बहीण योजनेसाठी सरकारी तिजोरीमधून मोठ्या प्रमाणावर जी उधळपट्टी केली जाते आहे किंवा मतदारांना एक प्रकारे कायदेशीर पैसा देऊन विकत घेण्याचा जो प्रयोग सत्ताधारी पक्षाने त्या ठिकाणी अवलंबलेला आहे, या प्रयोगाबद्दल विशेषतः मध्यमवर्गीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. कारण जनतेने कर रूपाने दिलेला पैसा अशा पद्धतीने निवडणूक जिंकण्यासाठी सरकार वापरते आहे. तर याच्यामुळे समाजातला काही घटक जे आहेत ते काही घटक सरकारवर नाराज आहेत. अशा नाराज असलेल्या घटकांची जी मनधरणी आहे, ती मनधरणी कशी करायची हा देखील एकशे प्रश्न आहे. तसंच भारतीय जनता पक्षाकडचे जे दोन हुकमी ऐक्य होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि हिंदुत्व, हे दोन हुकमी मुद्दे भारतीय जनता पक्षाकडे होते. या दोन्ही मुद्द्यांनी भारतीय जनता पक्षाला अनेक निवडणुकीमध्ये यश मिळवून दिलं. परंतु हे दोन्ही हुकमी ऐक्य महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये फारसे यशस्वी झालेले नाहीत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये देखील फारसे यशस्वी होण्याची शक्यता नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीचं जे मॅजिक आहे, त्या मॅजिकमुळे महाराष्ट्रात विजय मिळेल असं महायुतीच्या नेत्यांना आजही वाटत नाही. किंवा हिंदुत्वाचा मुद्दा जसा उत्तरेमध्ये प्रभावीपणे चालतो तसा महाराष्ट्रामध्ये चालेल की नाही याबद्दल देखील शाश्वती आहे. म्हणून जे हुकमी ऐक्य आहेत, या हुकमी ऐक्यांबद्दल देखील महायुतीच्या घटक पक्षांना शाश्वती नसल्यामुळे हा देखील एक आव्हानात्मक मुद्दा आहे. तसंच लोकसभेमध्ये महायुतीचे जे घटक पक्ष होते, विशेषतः मनसेने पाठिंबा दिला होता, म्हणून मनसेची मतं महायुतीला मिळाली. तसंच राष्ट्रीय समाज पक्ष जो महादेव जानकर यांचा पक्ष आहे, त्याही पक्षाने पाठिंबा दिला होता. त्याच्या मोबदल्यात महादेव जानकर यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष, मनसे आणि रासप, स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहेत आणि मनसे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जागा लढवणार आहे. मनसेचे उमेदवार असतील, रासपचे जे उमेदवार असतील, ते जर उभे राहिले तर या उमेदवारांमुळे विशेषतः महायुतीचे जे उमेदवार आहेत यांच्यामध्ये मतविभागणी होईल आणि या मतविभागणीचा फार मोठा फटका जो आहे तो फटका महायुतीच्या उमेदवारांना मिळेल. म्हणून या पक्षांचे स्वतंत्र निवडणूक लढवणं हे देखील महायुतीच्या दृष्टीने एक आव्हानात्मक बाब आहे. त्यानंतर शेवटचा आव्हानात्मक मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये जी आरक्षणाची आंदोलन आहेत, विशेषतः मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे, या आंदोलनाचा फार मोठा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बसला. विशेषतः मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराभूत होण्यामागे मराठा आरक्षण आंदोलन कारणीभूत आहे आणि त्याचा फटका हा विधानसभेला देखील बसण्याची शक्यता आहे. कारण मराठा आंदोलनाचे जे नेते आहेत, मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आघाडी उघडलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला मतं देऊ नये अशा प्रकारची आव्हानं त्यांनी अनेक ठिकाणी केलेली आहेत. म्हणून मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका देखील महायुतीला बसण्याची शक्यता आहे. म्हणून हे आंदोलन ते कसे हाताळतात किंवा या आंदोलनामुळे
बसणाऱ्या फटक्याचं कसं नियोजन करतात, हे देखील फार मोठा आव्हानात्मक मुद्दा महायुतीच्या पुढे आहे. त्यानंतर धनगर आरक्षणावरून आदिवासी आणि धनगर हा जो संघर्ष निर्माण झालेला आहे, या संघर्षाचा देखील फटका महायुतीला बसणार आहे. कारण धनगरांसाठी शासनाने वेगळा GR काढल्यामुळे आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी ही निर्माण झालेली आहे आणि अनेक आदिवासी आमदारांनी तशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत. म्हणून धनगर विरुद्ध आदिवासी हा जो संघर्ष आहे, या संघर्षाचा फटका देखील काही प्रमाणात महायुतीला बसण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने महायुती जरी कागदावर बलवान वाटत असली तरी प्रत्यक्षामध्ये महायुतीच्या मार्गामध्ये फार मोठी आव्हानं जी आहेत ती आव्हानं उभी राहिलेली आहेत. म्हणून यंदाची विधानसभा निवडणूक महायुतीसाठी वाटकी तितकी सोपी नाही, त्यांना अत्यंत अवघड जाईल. अर्थात महायुतीचे नेते यांच्यावर काय उपाययोजना करतात किंवा ही जी आव्हानं आहेत या आव्हानांवर मात करण्यासाठी काय प्रयत्न करतात, हा येणारा काळ सांगणार आहे. तर आज